नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील राशन दुकानदारांचा मनमानी कारभार चालू झालेला या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे। अर्धापूर शहरातील राशन दुकान या ठिकाणी माल असूनही मिळत नसल्याचा आरोप या ठिकाणी या लोकांनी ग्राहकांनी केलेला आहे। मला फोन करून बोलवलं असता या ठिकाणी मी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेले। आपण जाणून घेऊया समस्या की काय अडचणी आहेत आणि काय नाही ते। मामा, कशामुळे थांबला तिथं आपण? काय झालं, राशन मिळत नाही काय? कितवी चक्कर आहे तुमची? 3-4 झाली। का दररोज यायलेत की काय आजच आले? नाही दररोज यायला। किती दिवसापासून यायलेत? 3 दिवसापासून। आणि कशामुळे माल देत नाहीयेत? आता उद्या खोलतो आज खोलतो म्हणा। हो, पण कशामुळे, काय अडचण काय यांना? काय आपण कधीपासून यायले? 3-4 महिने आले। काय माल मिळाला नाही का? प्रत्येक वेळेस असंच होते की याच वेळेस असं झालं? आपण काय सांगाल? माझा 3रा दिवस आहे इथं येण्याचा। मी 3 दिवसापासून त्यांना फोन करत आहो की सर राशन कधी वाटत आहे म्हणून, पण त्यांची टाळाटाळ चालू आहे। ते म्हणतात की मुलाकडे जा, ते म्हणतात वडिलाकडे जा, मुलाकडे गेले की मूल म्हणते वडिलाकडे जा, वडिलाकडे गेले की मुलाकडे जा। यांची अशीच वारंवार टाळाटाळ करत आहे आणि प्रत्येक ग्राहकांना एक पायली माल कमी मिळत आहे, 2 पायली माल कमी मिळत आहे। प्रत्येक यांची समस्या अशीच आपण आहे। याची तक्रार केली का? आतापर्यंत तक्रार केली नाही। यापुढे तक्रार कराल का अशी? बिलकुल करू। मावशी, आपण काय सांगाल? 3 दिवस झाले यायले, मी वापस चालली पाहून। काय म्हणणं आहे त्यांचं? त्याचं म्हणणं काय आहे की आता आपण पाहून चालू इथे दुकान बंदच दिसते। बंदच दिसते। तुम्ही कधीपासून यायलात? आम्ही काल चालले आम्हाला मार्केट भेटलं होतं। ते म्हणलं मनाने यायचं, मनाने घेऊन जायचं, म्हणलं आपण विचारायचं नाही म्हणलं आम्हाला। असं का? तक्रार करायला वाटतं। तुम्ही काय सांगाल मावशी? पण बघू घरला चालल्या वापस। या ठिकाणी पाहू शकता की राशन दुकानामध्ये माल असूनही मिळत नाही, मनमानी कारभार चालल्याचा या ठिकाणी उघडकीस येते। की एवढंच नाही तर तक्रारदारांची तक्रार अशी पण आहे की जवळपास 5 किलो माल कमी येत आहे असल्याची तक्रारसुद्धा या ठिकाणी या ग्राहकांनी केलेली आहे। या अशा दुकानदारांवर कार्यवाही होईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपणही कमेंट करून सांगावं की अशी परिस्थिती आपल्या परिसरामध्ये आहे का?